आपण आलोत दमणमध्ये, गुजरात परिसरामध्ये आणि तिसऱ्या षटकातील पहिला बघा आपण बघतोय सर की आपला अरुण जे कदम आहेत ते वॉर्ड क्रमांक 9 गोराय परिसरातील उपशाखा प्रमुख देखील शिवसेनेचे एक जबरदस्त अशी व्यक्ती आहे. त्याचा आपण आज बघा नानी दमणमध्ये आपल्याला बघायला मिळतो की सामना खेळण्यासाठी आलेले आहे. पुढचं समालोचन आपले मित्र पुन्हा देतील तुम्हाला. 1 बाउंड चेंडू जातोय सीमारेषा पार चौकारासाठी. कमॉन डीजे. पहिल्या चेंडूवरती आगमन केलं चौकारांचा. नोएलच्या बॅट मधून चौकाराला आडे बॅटने केलेला फटका अतिशय दमदार फटका होता. षटक क्रमांक पहिलं. दुसरा चेंडू रणजित वैती गोलंदाज मार्कवर. लोअर फुलचा चेंडू होता अतिशय सुरेख चेंडू. आपण कॅरेबियन बेटातील डीजे ब्रावो ला पाहिला असेल जो स्लोवर चेंडू जास्त हाताळतोय त्याचपर्यंत चेंडू हाताळला होता रणजितने आणि गोलंदाज मिश्रण नक्कीच करतोय. तिसरा चेंडू लोअर फुलचा चेंडूचा पुढे एकदा स्वराच्या फलंदाज डायरेक्ट हिट्स होईल का आणि फलंदाज बाद झाला असता. इथून मात्र खूप चांगली रनिंग बिटवीन विकेट. 2 धावा लगेचच पूर्ण केल्या गेल्या. 2 धावसंख्या पुढे सरसबेल. 6 धावा 3 चेंडू 6 धावा आपण पाहू शकता. अतिशय खूप चांगलं असं मैदान आपण दमणमध्ये आले तर नक्कीच गुजरात परिसर एक स्वच्छ आणि एक चांगलं क्रीडांगण पाहायला मिळते. प्लेअरचा चेंडू इथून मात्र मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. फटका फसलाय आणि खऱ्या अर्थाने कॅच मात्र सुटली जाते. कॅच सुटलाय खऱ्या अर्थाने जीवनदान मात्र दिलं जाईल फलंदाज नोएलला. 2 धावा कंप्लीट केलेत. 4 चेंडू 8 धावा. 8 मार्च महिला दिवस म्हणून आपण साजरा करतोय. नक्कीच 8चा आकडा आपल्याला पाहायला मिळतोय. 5वा चेंडू फुलरल्यांचा चेंडू आडे बॅटने खेळलाय. फटका चांगला आहे परंतु क्षेत्ररक्षक हजर आहे मिड विकेटला. इथून एक धाव चांगली फेकी. 1 ने धावसंख्या पुढे सरसबेल. 9 धावा धाव फलकावर. षटक क्रमांक पहिलं चालू असताना एक चांगली मॅच चांगले खेळाडू मात्र आपल्याला पाहायला मिळतात. 40+ क्रिकेट ज्यांनी क्रिकेट मात्र पूर्वीच्या काळामध्ये मात्र गाजविलाय. पूर्वी आपण जर विचार केला युट्यूब नव्हतं त्यामुळे जास्त यावेळेला मात्र रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु असफल. बघा मी मगाशी चर्चा केली पहिल्या मॅच मध्ये सर रिव्हर्सचा फटका कधी कधी आभारी देतो तर कधी कधी बरबाद देखील करतो. तर मनोज सर तुम्ही काय म्हणाल या 40+ खेळाडूला गेल्या हप्त्यामध्ये 4 चौका रिव्हर्स स्वीपचे मारले होते अरुण कदम यांनी. त्याच्याचमुळे ते रिव्हर्सचा कनेक्ट करण्याचा प्रयत्न करतोय. खेळाडू काही दमशक आहे रिव्हर्स फटके मारण्याची आणि करण जबरदस्त फलंदाज आहे. तर मनोज सर मी तुम्हाला एक विचारू इच्छितो. आपण 40+ क्रिकेट खेळतोय परंतु आता जर क्रिकेट असेल तर भरपूर युग फास्ट चाललाय त्याचप्रमाणे क्रिकेट देखील भरपूर पुढे आलाय. खऱ्या अर्थाने आज पूर्वी 10 ते 15 वर्ष अगोदर जे खेळाडू आपले खेळलेत आज तेव्हा जर युट्यूब असतं तर आज भरपूर पुढे गेले असते. परतीन काझी म्हणा भावेश पवार म्हणा त्यांना देखील लागतील असे खेळाडू आपल्या देखील पाहायला मिळतील. खरोखरच कारण आपण 15-20 वर्षाच्या मागे जर गेलो ते खेळाडू खेळत होते तेव्हा युट्यूबचा माध्यम नव्हता आपल्याजवळ. त्याच्यामुळे काही खेळाडूंची नावं आपल्याजवळ नाही आहेत. धन्यवाद सर. आडेबाटने केलेला स्ट्रोक अतिशय चांगला मिड विकेटला. 1 धाव असेल. षटक क्रमांक 2 ला मात्र सुरुवात झालाय. निलेश किनी हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच शाखा प्रमुख असलेले खेळाडू अरुण कदम वार्ड क्रमांक 9 गोराई या विभागातून. पुढचा बॉल इथून खेळलेला फटका एकेरी धाव. दुसऱ्या धावांचा प्रयत्न. बघा चेंडू हातामध्ये ठेवला. तुम्हाला क्रिकेटमध्ये लेझी क्रिकेट तुम्ही पाहू शकत नाहीये. क्रिकेटमध्ये तुम्ही आळस करू शकत नाही कारण की आळस हा माणसाचा शत्रू आहे. फुटबॉलमध्ये डॉजिंग आणि क्रिकेटमध्ये हलवणं बॉल हे बरोबर नाहीये. तुम्हाला लगेचच थ्रो करावा लागेल. पुढचा चेंडू निलेश केणी याचा खेळण्यासाठी सज्ज. आणखी रिव्हर्स स्वीप कनेक्ट करण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाहीये. यष्टीरक्षक लक्ष्मण याच्या मार्फत पुन्हा गोलंदाज निलेश केणी याला चेंडू दिला जातोय. बॅक टू प्रीतम. धन्यवाद सर. खूप चांगली मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. गोराई वर्सेस मालवणी वजीर अभी. इथून मात्र आडे बॅटने घेण्याचा प्रयत्न. पंचाचा इशारा येईल. बॅटला चेंडू लागले पंच. यस रन्स पण जरा बताइए कैसा ये रन्स है प्लीज. अंपायर बैट यस पहले बैट को कनेक्ट हुआ था. पुढचा बॉल
पाचवा चेंडू षटकातील षटक क्रमांक 2. इथून मात्र मिड विकेटला आणखीन एक चेंडू खेळला होता. इथून मात्र बघा खराब क्षेत्ररक्षण, तुम्हाला क्षेत्ररक्षण चांगलं करावं लागेल. उचली मात्र जास्त होती, त्याचा फायदा मात्र बॅटिंग करणाऱ्या टीम्स ला 4 धावसंख्या पुढे सरसवेल. 17 ऑन द स्कोरबोर्ड. शेवटचा बॉल अजूनही बाकी. 17चा आकडा येतोय. नक्कीच दक्षिण आफ्रिकेतील एक गुणवान खेळाडू अब्राम बेंजामिन डिव्हिलियर्स एक हुशार व्यक्तिमत्व. तुमचा 1 मिनिट घेतोय. कांदिवली मास्टरला ही शेवटची संधी आहे टॉस करण्यासाठी. लॉस कॉल. शेवटचा बॉल. इथून मात्र मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न असफल होतोय. षटक क्रमांक 2 इथे संपला जाईल. मॅचचा टॉस मात्र केला जातोय. संघ असेल कांदिवली वर्सेस मनोरी ए, वजीरा ए वर्सेस कांदिवली. यामधील टॉस मात्र आपण फेकणार आहोत. दोन्ही संघाचे कर्णधार इथे आलेले आहेत. आपल्याकडे कॉइन, आगरी कोडी आणि बोट असा हा टॉस बनवलेला आहे खास. खूप चांगलं टॉस आपण पाहतोय. या इनिंग मधील शेवटची ओव्हर टाकण्यासाठी आहे. गोलंदाज आलाय कल्पेश भंडारी. षटक क्रमांक 3 आणि या इनिंगचे शेवटचं षटक घेऊन आपण जर टायमर ऑन केला, या टायमाचा विचार केला, जवळजवळ मिनिटं झालेत. अवघ्या 7 मिनिटांमध्ये 2 षटक हाताळलेत आणि इथून मात्र विकेट सॅक्रिफाईस. विकेट बाद होईल. बॅक टू द पॅव्हिलियन. आपण देऊया संधी डीजेला. एक सुमधुर संगीत. स्वतःला आहे त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेव. पाहूया इथून मात्र पुढचा चेंडू. इथून मात्र जबरदस्त एक्सिलेंट डिलिव्हरी. मॅचची लिडिंग एज आणि बॅक टू बॅक दुसरं विकेटचं पतन. काय जबरदस्त कमालीचा चेंडू टाकला होता. इथून मात्र टॉस झालाय. खूप चांगला चेंडू. आपण जर निलेश केळीचा विचार केला, खूप चांगली हाईट आहे आणि हाईटचा पुरेपूर फायदा घेतोय. खांद्याच्या जोरावर एक वेगवान मारा मात्र टाकला गेला आणि विकेट बाद. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. रिचर्ड पेरेरा हा फलंदाज पाहायला मिळेल. नवीन फलंदाज फुलर यांचा चेंडू त्या बॅटची एज लागला. इथून मात्र विकेट सॅक्रिफाईस करण्यास भाग पाडायला तयार आहे फलंदाज SOUT. फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. मागच्या 3 चेंडूवर आपण जर विश्लेषण केलं तर रनआउट झाला पहिला, त्यानंतर मात्र कॅच आउट आणि पुन्हा एकदा रनआउट. धावफलक मात्र थांबलाय. खऱ्या अर्थाने आपण जर विचार केला, मॅच चालू आहे वजीरा बी वर्सेस गोराई बी. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय अरविंद पारगे. 3 चेंडूचा खेळ झाला. 3 चेंडूवर 3 विकेट झालेत. धाव संख्या थांबलाय 17 धावांवरती. खूप चांगली गोलंदाजी करतोय संघ वजीरा बी. यावेळेला पुन्हा एकदा बॅटची एज लागलाय. चेंडू मात्र यष्टांच्या पाठी दणदण करीत निघून जातोय. इथून मात्र फुटबॉलच्या सहाय्याने अडवण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू निघून जाईल सीमारेषा पार. हा येतोय चौकार. 4 धावा. धावसंख्या 4 ने पुढे फ्लाय होईल. 21 धावा. धाव फलकावर. खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये 40+ लिजंड खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतात. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी. या इनिंग मधील निलेश केनी तयार आहेत. आखूड टप्प्याचा चेंडू वेगवान मारा. चेंडूला फेकून दिलाय मिड विकेटच्या दिशेने. हा येतोय उत्तुंग षटकार. 6 धावा. चौकार षटकार मात्र लगवला. खऱ्या अर्थाने स्ट्राईक स्वतःकडे ठेवली. गॉडफ्री यांनी स्ट्राईक स्वतःकडे ठेवली आणि त्यानंतर मात्र षटकार चौकार लगविले. धावसंख्या 27. शेवटचा बॉल असेल या इनिंग मधील. खूप महत्वाचे 10 धावा हे पाहायला मिळतात. शेवटचा बॉल. खेळण्याचा प्रयत्न. अंगाला चेंडू आढळतोय. इथून मात्र 1 धाव कम्प्लीट केलाय. पण
अंपायर का इशारा आता हुआ लेग बाय. लेग बायचा इशारा. 28 धावा झाल्यात खऱ्या अर्थाने आणि 29 ऑन टार्गेट असेल ते म्हणजेच वजीरा बी या संघाला 29 धावा बनवायच्यात. लगेचच मात्र फिल्डिंग लावून घ्यायचं आहे. संघ असेल गोराई बी, तुम्ही 28 धावांचं बनवलेत आणि 29 धावांचं टार्गेट ठेवलाय. त्यासाठी तुम्ही फिल्डिंगसाठी या. आपण घेऊया एक छोटासा ब्रेक. देऊया संधी आपण डीजेला.
दोन चेंडू 9 धावा आपल्या षटकांमध्ये हाणामारी करत असताना तो म्हणजेच संघ वजीरा बी संघ त्यावेळी पुढचा बॉल सरळ बाटणे खेळलाय सरळ बाटणी आणखीन एक दमदार स्ट्रोक चेंडू निघून जाईल सीमारेषेच्या बाहेर बॅक टू बॅक येतोय दुसरा चौकार. सर आपण बघतोय की त्याला 3 षटकारासाठी अनिल कोळी यांच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस आहे. 3 षटकार हायट्रिक जर मारली षटकाराची तर अनिल कोळी यांच्याकडून त्याला 1000 रुपयाचं बक्षीस आहे. बघा 2 चेंडूवर 2 चौकार टोकलेत खूप चांगली बॅटिंग करतोय धावसंख्या 13 वर झालाय 3 चेंडू 13 पुढचा बॉल आगळे वेगळ्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न परंतु खोलवर टप्प्याचा चेंडू होता डॉट बॉल येईल की वाईट आणि वाईटचा इशारा मात्र पाहायला मिळतोय एक्स्ट्राच्या स्वरूपाने धावा ऍड होईल तर नक्कीच आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेट मॅच चालू आहे इंडिया वर्सेस न्यूझीलंडची सिरीज 14 चेंडूत त्यांनी हाफ सेंचुरी पूर्ण केली नक्कीच अभिषेक शर्मा असेल शिवम दुबे असेल खूप चांगल्या रीतीने बॅटिंग करत आहेत यावेळेला आडे बाटने केलेला स्ट्रोक लॉंग लेगच्या डोक्यावरून परंतु खेळाडू तैनात होता विकेटचं पतन होईल आणि विकेट फर्स्ट इज बॉर्न डीजे एखाद वेळेस जर हारलेला संघ आहे ज्याला जर रूमवर जायचं असेल तर रूमवर आमचे हेमंत आणि मला वाटतं किशोर वगैरे जात आहेत आणि भाई देखील जात आहेत त्यांना त्यांच्याबरोबर जाऊन तुमचं जे मला वाटतं रूम तुम्हाला दिलं ते तिथं जाऊन ते बरोबर घ्यायच्यात कोणता रूम दिलाय तुम्हाला तो बॅक टू किशोर सॉरी प्रीतम सर. धन्यवाद सर षटक क्रमांक पहिल्याचा विचार केला तर एका षटकात 19 धावा भरपूर महाग ठरलं 19 धावांवरती 2 गडी बाद जरूर झाल्यात परंतु धावा मात्र जास्त आल्यात अवघ्या 10 धावांची गरज येणाऱ्या 12 चेंडूमध्ये तुम्हाला आता गोलंदाजीमध्ये कस करावं लागेल. अरविंद गोलंदाजी मार्कवर खोलवर टप्प्याचा चेंडू पंचाकडे लाऊड अपील आणि इथून मात्र पंचांचा बोट आकाशाकडे विकेट नंबर बाद होईल हा लागतोय वजीरा बी संघाला तिसरा धक्का. फलंदाजा पंचांनी जो ठरवला निर्णय त्याच्यावर तुम्हाला अबाधित राहावं लागेल. इथं मला वाटतं फलंदाजाला जो परत पुन्हा एकदा तो त्यांनी निर्णय वापस घेतलेला आहे पंच सांगतात की नॉट आउट बॅटला लागून जो ब्लेक्स पंच आहेत त्याच्याबरोबर विचारमोस झाली त्यांनी सांगितले नॉट आउट आहे म्हणून. गुजरात परिसरातले दमन या गावचे ज्येष्ठ नागरिक यांचा मात्र एक आगळा वेगळा सत्कार करणार आहोत आमचे मुकेश भंडारी सर दिवाकर म्हात्रे सर त्यांचे परम मित्र हे सत्कार करतील ज्येष्ठ नागरिक गुजरात परिसरातील दमन गावातील जयंतीबाई पटेल यांचा मात्र एक विठ्ठल रखुमाईची मूर्ती देऊन मात्र सत्कार केला जातोय.
विठ्ठल आहे. नक्कीच धन्यवाद. खूप एक चांगला सत्कार मात्र केला जातोय. जयंतीबाई दमन या परिसरातील यावेळेला कोलपट टप्प्याचा चेंडू इथून मात्र गोलंदाज नाराज दिसतोय. एक धाव मात्र परिपूर्ण केली. पंजाचा इशारा. अंपायर्स आपको बताना है लेग बाय या बैट को लग के गया. लेग बाय का इशारा देते हुए ध्यान रखिए अंपायर. दोन धावांची गरज. आखूड टप्प्याचा चेंडू होता अडूवर त्याने खेळला ऑन साइडला, जिथून मात्र मॅचला फिनिश करू शकतो. एक धाव कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न आणि बघता बघता वजीर बी संघ मात्र मॅच जिंकलाय. नक्कीच उद्योजक या परिसरातील श्री दीपक म्हात्रे सर, दिवाकर म्हात्रे सर, नक्कीच आज जे आपण इथे पाहतोय नक्कीच त्यांचा खूप मोठा वाटा आहे आजच्या दिवसातील मॅच मात्र त्वरित तुमचा सामना आता सुरू होणार आहे. पुढील आवाज असेल आमचे मित्र मनोज सोरे सर, तुम्हाला पुढच्या मॅचचं विश्लेषण देतील.